फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला चॅप्टर चालू आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, या टॉपिकचा आपण प्रीवियस लेक्चर मध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक टीच केला होता, तो म्हणजे एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ कोणता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. एक्सपेरिमेंटल सेटअप जर असलं तर ते आपल्याला एक्सप्लेन करायला लागलं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी. आज आपला पुन्हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे डी ब्रोगली हायपोथेसिस. कोणती हायपोथेसिस? आधी क्वेश्चन नोट करा. एक्सप्लेन डी ब्रोगली हायपोथेसिस. एक्सप्लेन डी ब्रोगली हायपोथेसिस in brief. Explain डी ब्रोगली. स्पेलिंग सांगू का? DEBROGLIE. डी ब्रोगली हायपोथेसिस. डी ब्रोगली हायपोथेसिस इन ब्रीफ. लिहिलं सर्वांनी डी ब्रोगली हायपोथेसिस इन ब्रीफ? ओके, नाउ स्टार्ट द आन्सर. सिंपल थिअरी आहे, फक्त 2 मार्क्स साठी नोट करा. द डी ब्रोगली सजेस्टेड अ रिलेशन बिटवीन द डी ब्रोगली suggested a relation between properties of wave like frequency and wavelength like frequency and wavelength with that of energy and momentum. With that of energy and momentum. लिहिलं with that of energy and momentum. ओके, याचं मीनिंग समजून घ्या आधी काय आहे तर. फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ याचं रिलेशन कोणासोबत डिस्क्राईब केलं आहे? काय म्हटलंय आपण? एनर्जी अँड मोमेंटम. एनर्जी आणि काय म्हटलंय? मोमेंटम. तर फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ यांचं रिलेशन कोणासोबत डिस्क्राईब केलं? एनर्जी आणि मोमेंटम सोबत. कोणी डिस्क्राईब केलं? डी ब्रोगली हायपोथेसिसनी. मग आता फ्रिक्वेन्सी वेवलेंथ इन टर्म्स ऑफ मला काय फाइंड आउट करायचं आहे? एनर्जी अँड मोमेंटम. लक्ष द्या. देअरफॉर पी म्हणजे मोमेंटम असतो. पी कशाचं डिनोट करतो? मोमेंटम. पी इक्वल टू असते ई अपॉन सी. ई म्हणजे एनर्जी, सी म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटी ऑफ लाईट इन सी ची व्हॅल्यू काय असते? वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मला वाटते माहित असणार सगळ्यांना. तर मोमेंटमचा फॉर्म्युला ई अपॉन सी इक्वल टू ई इक्वल टू असतो एच न्यू अकॉर्डिंग टू प्लँक्स कॉन्स्टंट. ई इक्वल टू एच न्यू. तर ई ची व्हॅल्यू येणार एच न्यू अपॉन सी ॲज इट इज. मी आधीच म्हटलं हे फॉर्म्युले माहित असणार तरच समोरचं येणार. थोडंसं म्हटलं समजायला डिफिकल्ट जाऊ शकते. पुन्हा मोमेंटमचा फॉर्म्युला एनर्जी अपॉन वेलॉसिटी. ई म्हणजे काय होते? एच न्यू. ई म्हणजे अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम थेअरी. पुन्हा एच ॲज इट इज. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. न्यू म्हणजे न्यू इक्वल टू असते सी अपॉन लॅम्बडा. वेव्ह ऑप्टिक चॅप्टर मध्ये खूप सारे प्रॉब्लेम घेतले याचे. न्यू इक्वल टू काय?
सी अपॉन लॅमडा. तर पुन्हा मी न्यूच्या ठिकाणी काय पुट करणार, सी अपॉन लॅमडा. सी गेट फायनली काय आलं, एच अपॉन लॅमडा. हे झालं पूर्ण डी ब्रोग्ली हायपोथेसिसचं रिलेशन. कोणाकोणामधलं, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ विथ एनर्जी अँड मोमेंटम. फ्रिक्वेन्सी अँड विथ एनर्जी अँड, फ्रिक्वेन्सी म्हणजे इथं न्यू पण आला, वेव्हलेंथ म्हटलं म्हणजे लॅमडा पण आला, मोमेंटम म्हटलं म्हणजे पी सुद्धा आलं, आणि एनर्जी म्हटल्यावर ई सुद्धा आला. सो इट इज द रिलेशन ऑफ डी ब्रोग्ली हायपोथेसिस. कोणाकोणामधलं, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड विथ एनर्जी अँड मोमेंटम. नोट दिस. या does frequency and wavelength, does frequency and wavelength associated with a particle, associated with a particle associated with a particle of mass m, associated with a particle of mass m and moving with velocity, and moving with velocity are given by, moving with velocity are given by, बोर्ड कडे लक्ष द्या. आता तुम्हाला या रिलेशन वरून कोणाचं इक्वेशन बनवायचं आहे, काय म्हटलं मी, फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड म्हटलंय ना. दस द इक्वेशन ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ, सॉरी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ ऑफ असोसिएटेड ऑफ विथ अ पार्टिकल ऑफ मास m अँड मुव्हिंग विथ वेलॉसिटी. लक्ष द्या. आता आधी बनवू आपण इक्वेशन फ्रिक्वेन्सीचं. देअरफॉर न्यू इक्वल टू, जर मी या दोघांना जर कम्पेअर केलं, एच न्यू अपॉन सी ई सी, जर मला न्यू जर फाइंड आउट करायचा असला तर सी गेट बरोबर, आणि एच इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड. यस ऑर नो. सी गेट एच इकडे जाऊन काय होणार, तर काय येणार, ई अपॉन एच. कसं आलं, सगळ्यांना समजलं, यस ऑर नो. हे झालं फ्रिक्वेन्सी. अँड आता काय फाइंड आउट करू, वेव्हलेंथ. इथे वेव्हलेंथ आहे, यस ऑर नो. पण वेव्हलेंथ मला कोणासोबत फाइंड आउट करायचा आहे, मास आणि वेलॉसिटी. वेव्हलेंथ कोणासोबत फाइंड आउट करायचा आहे, तर मास आणि वेलॉसिटी या पूर्ण इक्वेशन पैकी कोणासोबत असते, एकदम परफेक्ट आन्सर. कोणासोबत असते, मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असते, मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असते, मास इंटू, तर पी इक्वल टू काय आहे, पी इक्वल टू एच बाय, कारण आपण सगळं इक्वल टू लिहिलं आहे, तर पी इक्वल टू आहे एच बाय लॅमडा. सो लॅमडा इक्वल टू काय होणार, लॅमडा इकडे गेला तर पी डिवाइड होईल ना. पी इक्वल टू काय आहे, एच बाय लॅमडा. जाऊ द्या, एक स्टेप आणखी करून दाखवतो. पी इक्वल टू काय आहे, कारण इक्वल टू मध्ये आहे, सो लॅमडा इक्वल टू एच बाय, आणि पी म्हणजेच काय, पी म्हणजेच काय, एम व्ही. कारण पी म्हणजे मोमेंटम, आणि मोमेंटम कोणावर डिपेंड असते, मास आणि वेलॉसिटी. These above equation are known as de Broglie relation. या above इक्वेशनलाच आपण काय म्हणतो, डी ब्रोग्ली रिलेशन. झाले 2 मार्क्स. लिहा, इक्वेशनच्या खाली नोट करा,
these above equation are known as these above equation are known as de Broglie relation. These above equation are known as de Broglie relation. आता जो क्वेश्चन सांगत आहो याला IMP करा फॉर 3 मार्क्स. लिहा. On the basis of de Broglie hypothesis, on the basis of de Broglie hypothesis, obtain relation for wavelength of electron, obtain relation for wavelength of electron accelerated by potential difference of V volt. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ V. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? व्होल्टेज ना. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ V होल्ड. ओके, लक्ष द्या इकडे. तर काय मिनिंग आहे तर जे आपलं वेव्हलेंथचं इक्वेशन आहे. कशाचं इक्वेशन? सर्वांनी प्लीज बोर्डकडे लक्ष द्या. जे आपलं वेव्हलेंथचं इक्वेशन आहे ते वेव्हलेंथचं इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये काढायचं आहे? चार्ज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हटलंय त्यांनी? चार्ज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स. हे सॉकेट दिसत आहे का? हे दिसत आहे सॉकेट? आता मी फॅनची बटन काय केली? फॅनची बटन काय केली? फॅन पूर्ण स्टॉप झाला. येस ऑर नो? आता त्या सॉकेट मध्ये फक्त काय असते? व्होल्टेज. या फॅन मध्ये पण काय आहे? व्होल्टेज. करंट आहे का तिथे? तिथे काय आहे? व्होल्टेज. इथे सुद्धा येस ऑर नो? त्या पॉइंट मधलं व्होल्टेज आणि या पॉइंट मधलं व्होल्टेज यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणतो? आणि एका व्होल्टेज पासून दुसऱ्या व्होल्टेज पर्यंत काय फ्लो होत असते? करंट. आता जर मी हे बटन जर ऑन केली तर चार्ज फ्लो झाला. काय फ्लो झाला? कारण करंटचीच डेफिनेशन असते फ्लो ऑफ चार्ज किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय? चार्ज. तर फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच फ्लो ऑफ करंट. तर चार्ज फ्लो झाला. येस ऑर नो? बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स. तिथे पण व्होल्टेज होतं, तिथे पण व्होल्टेज होतं. म्हणून त्या व्होल्टेज पासून त्या व्होल्टेज पर्यंत काय फ्लो झाला? करंट. आणि करंट म्हणजेच काय? चार्ज. करंट म्हणजेच काय? वर्क डन झालं. अरे वर्क डन झालं का? फॅन काय होत आहे? रोटेट. ते फॅनचं वर्क आहे, रोटेट होणं. तर वर्क काय झालं? डन. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? पुन्हा लक्ष द्या. चार्ज इज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स. हे डायलॉग बरोबर आहे का? चार्ज काय होते? ऍक्सेलरेटेड होते म्हणजेच फ्लो होते. कोणामध्ये? पोटेन्शियल डिफरन्स मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन व्होल्टेज मधलं डिफरन्स. एक सॉकेट मधलं व्होल्टेज, एक फॅन मधलं व्होल्टेज. येस ऑर नो? आणि करंट फ्लो होण्यासाठी आधी काय पाहिजे असते? व्होल्टेज. अदरवाइज करंट फ्लो होतो का आपला? नाही. तर चार्ज इज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स अँड वर्क इज डन. आणि जे पण आपलं वर्क डन होत असते ते नंतर कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होते? इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आता हे कोणती एनर्जी आहे? वर्क डन होऊन राहिलं पण हे कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी? आणि जेव्हा आपलं वर्क
खतम होऊन जाणार. आपण फॅनला ऑफ करू तेव्हा सुद्धा एनर्जी मध्ये स्टोर होते, पण ती कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. कोणती एनर्जी? अकॉर्डिंग टू डी ब्रोगली हायपोथेसिस, अकॉर्डिंग टू काय दिलं मी? डी ब्रोगली हायपोथेसिस, लॅम्बडा इक्वल टू होता एच अपॉन पी. सो एच अपॉन काय होता? एम व्ही होतं का? लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी इक्वल टू एच अपॉन एम व्ही. आताच इक्वेशन काढलं ना. देअरफॉर पी इक्वल टू काय लिहू शकतो मी? एम व्ही लिहू शकतो. न्यूमरेटर सेम तर डिनॉमिनेटर सुद्धा सेम. स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड. सो पी स्क्वेअर एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. पी स्क्वेअर एक एम बाहेर काढतो, दुसरा एम ब्रॅकेट मध्ये लिहून मल्टिप्लाय करून घेतो. एम स्क्वेअर ला काय दिलं मी? एम इन ब्रॅकेट एम व्ही स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/2 बोथ साइड, मल्टिप्लाय बाय 1/2 बोथ साइड. काय होणार? हाफ पी स्क्वेअर इक्वल टू एम हाफ एम व्ही स्क्वेअर. आलं काय आता? एनर्जी, एनर्जी आली ना. आणि तीच एनर्जी कोणामुळे झाली? चार्ज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स. पुन्हा हाफ पी स्क्वेअर, हाफ काय दिलं मी? पी स्क्वेअर एम 1/2 एम व्ही स्क्वेअर. 1/2 म्हणजेच कोणत्या एनर्जीचा फॉर्म्युला? कायनॅटिक एनर्जी. त्याला मी ई ने डिनोट केलं. अरे समजत आहे का? आता हा 2 या साईडला जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. सो पी स्क्वेअर इक्वल टू काय येणार? ट्वाइस एम ई. 2 या साईडला जाऊन मल्टिप्लाय झाला. सो पी स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस एम ई. सो देअरफॉर पी इक्वल टू अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई. हेन्स लॅम्बडा इक्वल टू काय होता रे? एच अपॉन पी. लॅम्बडा इक्वल टू, तर पी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. काय आहे पी ची व्हॅल्यू? अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई. हा झाला पहिला फॉर्म्युला, लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी. हा झाला दुसरा फॉर्म्युला, लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही. हा तिसरा फॉर्म्युला. आणखी 2 फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहे आणि या 5 फॉर्म्युल्यांवर डिपेंड या चॅप्टरचे प्रॉब्लेम आहे. समजत आहे मी काय बोलत आहोत? हे कसं आलं? समजलं? येस ऑर नो? आता आपण इन द फॉर्म ऑफ काय काढलं? एनर्जी. इन द फॉर्म ऑफ. पण एनर्जी कोणामुळे भेटते रे? जेव्हा चार्ज ऍक्सेलरेटेड होते. चार्ज काय होते? कोणामध्ये? थ्रू पोटेन्शियल डिफरन्स. थ्रू पोटेन्शियल म्हणजेच ई ची व्हॅल्यू कोणामुळे आली? क्यू म्हणजे चार्ज आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही. चार्ज ऍक्सेलरेटेड झाले पोटेन्शियल डिफरन्स मध्ये, तेव्हाच आपल्याला काय भेटली? एनर्जी. येस ऑर नो? तर ई च्या ठिकाणी काय येणार? क्यू. क्यू म्हणजे चार्ज आणि व्ही म्हणजे व्होल्टेज किंवा पोटेन्शियल. तर ई च्या ठिकाणी काय येणार? क्यू व्ही. हा झाला चौथा फॉर्म्युला. मग आणखी एक फॉर्म्युला आपल्याला बनवावा लागतो. बट त्याआधी इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा? सर्वांना समजलंय कसं आलं? नोट डाऊन. कंटिन्यू करा. लिहा. नाउ the charge is accelerated. Now the charge is accelerated through potential difference. Now charge is accelerated through potential difference
and work is done is stored in the form of energy. Is stored in the form of काय दिलं बेटा एनर्जी. लक्ष द्या इकडे. Therefore E इक्वल टू काय लिहू शकतो मी Q इंटू V. सो लॅम्बडा इक्वल टू H अपॉन अंडर रूट ऑफ टॉइस M. E ची व्हॅल्यू काय येणार QV. E च्या ठिकाणी काय येणार QV. इज दॅट क्लिअर. त्यानंतर पुन्हा इकडे लक्ष द्या. आता नाव H इक्वल टू आता या ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात जशी H ची कॉन्स्टंट काय असते रे 6.63 इंटू 10⁻⁻34. त्यानंतर स्मॉल m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन तो काय असतो 9.1 इंटू 10⁻⁻31. आणि जो आपला Q असतो तो 1.6 इंटू 10⁻⁻19. या ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात या कॉन्स्टंट व्हॅल्यू आता इथे काय करायच्या पुन्हा पुटअप. काय सांगतो तुम्ही HMQ ना. आता या व्हॅल्यू तिथे काय करू आपण पुटअप. लक्ष द्या. आता या व्हॅल्यू जर आता पुटअप केल्या सो देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू H ची व्हॅल्यू काय येणार 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन अंडर रूट 2. M ची व्हॅल्यू 9.1 इंटू 10⁻⁻31 इंटू Q ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि V ची व्हॅल्यू दिली आहे का नाही. सो V काय राहणार आहे आपला ऍज इट इज. V काय राहणार. आता विद्यार्थी मित्रांनो या ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे या ज्या काय आपल्या कॉन्स्टंट व्हॅल्यू या कॉन्स्टंट व्हॅल्यूला जर तुम्ही सॉल्व्ह केलं बरोबर तर आपल्याला आता सॉल्व्ह करून दाखवायचं नाहीये. डायरेक्ट आपला फॉर्म्युला बनणार लॅम्बडा इक्वल टू 1.228 इंटू 10⁻⁹ अपॉन अंडर रूट मध्ये फक्त काय राहणार V. कारण V ही व्हॅल्यू होती का आपल्याला नाही. या सगळ्या व्हॅल्यूला सॉल्व्ह केल्यानंतर अंडर रूट मध्ये फक्त काय राहणार आहे V. हा झाला आपला लास्ट फॉर्म्युला. या सर्व फॉर्म्युल्यांवर डिपेंड मंडेला होणार प्रॉब्लेम. ओके उद्या ट्युशन होणार नाही.